अप्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी आता महानगरपालिकांची संपलेली आहे, निवडणुकांची. अप्रत्यक्ष प्रचार मात्र सुरू. तो वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. तो कसा सुरू असतो, काय सुरू असतो, हे समजून घेणं पण एक फार अशी गमतीची गोष्ट असते. आपण राजकारण्यांसोबत गप्पा मारल्या, नेत्यांसोबत गप्पा मारल्या, ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे, त्या सगळ्यांसोबतही गप्पा मारल्या. व्हिजन नावाची एक गोष्ट असते, ती नेमकी काय असते? हेही समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी लक्षात आलं की वॉटर, गटर आणि मीटर याच्या पलीकडे व्हिजन जाताना दिसत नाही. म्हणून अत्यंत तीक्ष्ण नजरेने समाजाकडे बघणारे आणि अत्यंत तीक्ष्ण नजरेने या निवडणुकीकडे बघणारे, त्याचं विश्लेषण अचूक करू शकणारे 3 पत्रकार मित्र माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत मंदार जोशी आहेत, दैनिक दिव्य मराठीचे ते सिटी इन्चार्ज आहेत. माझ्यासोबत शफीउल्ला हुसैनी सर आहेत, नवभारत सिटी इन्चार्ज आहेत आणि डॉक्टर सुनील कछवा सर आहेत, जे पुढारीचे सिटी इन्चार्ज आहेत. तिघांचंही एदास प्रोडक्शन्सच्या या प्रेषित की पोटलीमध्ये स्वागत आहे. फार बेसिक प्रश्न, फार साधे साधे प्रश्न विचारून तुमचा वेळ मला वाया घालवायचा नाहीये. थेट विचारतो. पहिला प्रश्न, अप्रत्यक्ष प्रचाराला शहरात सुरुवात झालेली आहे का? झालेली आहे. प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली आहे. काल 5 वाजता जेव्हा सगळी हे प्रत्यक्ष प्रचार संपला, त्यानंतर हा प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला आहे. तुम्ही जसं बोलले तो डिफाईन नाही करतायत, पण तो सुरू झाला आहे. मग तो काल भेटीगाठीच्या स्वरूपात असू दे किंवा सध्या संक्रांत सण सुरू आहे, हळदी कुंकवाच्या स्वरूपात असू दे किंवा क्षेमकुशल सगळं विचारण्यासाठीचा जो प्रचार असतो तो सगळा सुरू आहे. आणि हा प्रचार उद्या रात्रीपर्यंत, म्हणजे उद्या सकाळी निवडणूक होईपर्यंत हा प्रचार सुरूच राहील असं दिसतं. कारण की ही जी निवडणूक आहे ही शहरासाठी पूर्ण नवीन निवडणूक आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे वार्डनिहाय निवडणुका झाल्या, ही पहिल्यांदा प्रभागनिहाय निवडणूक होती. आणि आत्तापर्यंत उमेदवारांना 8,000पर्यंत लोकांना भेटायचं होतं. यावेळेस एका प्रभागात किमान 40,000 मतदार आहेत. त्यामुळे तसं भेटणं आणि दिवसही कमी भेटला, त्यामुळे प्रचार हा उद्या सकाळपर्यंत मतदानाला जाईपर्यंत सुरू राहणार या शंका आहे. तुम्हाला काय वाटतं सर? हो, आता म्हणजे काल जेव्हा प्रचार संपला, लोकांनी आपल्या परीनं म्हणजे ज्यांना आपली ताकद वाटते बाबा की बाबा आपण निवडून येत, त्यांनी अप्रत्यक्ष जसे म्हणले बंधाभाऊ, ते बिलकुल त्यांचा प्रचार म्हणजे डोअर टू डोअर सुरू झालेला आहे. पण ते काही लोक शांततेने करत आहे, काही लोक जसं म्हणले की आज मकर संक्रांत आहे त्याच्या भेटीगाठी सुरू केलेलं आहे अप्रत्यक्षपणाने. पण मी काही भागात बघितलं की म्हणजे लोकांना अजून महानगरपालिका निवडणूक आहे हेच थोडंसं म्हणजे कळायला मार्ग आहे. मी हे पण बघितलं की कोणाला काय विचारणार, अरे बाबा आता निवडणूक आहे, तुमचं काय मत आहे? म्हणजे आम्हाला म्हणजे हे प्रभाग काय हेच अजून माहीत नाही आणि कसं मतदान करायचं थोडं ते आम्ही लोकांची चर्चा करून बघ मतदान करणार. म्हणजे महानगरपालिका याच्यात कमी पडली आहे ते पोहोचवण्यामध्ये? नाही, त्यांनी पोहोचवणं, पण जे म्हणजे समाजातील काही खालच्या स्तरांचे जे समाज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडं मला तरी वाटतं की महानगरपालिका प्रशासन कमी पडले आहे. सर, अप्रत्यक्ष प्रचार जे तुम्ही म्हटले तो शब्द वापरला, तर मला असं सांगायचं की निवडणूक आणि पैसा हे काही नवीन सूत्र राहिलेलं नाही. आणि जेव्हा जाहीर प्रचाराची मुदत संपते तेव्हा पुढच्या 1-2 दिवसामध्ये काय होतं हे प्रत्येकाला माहिती आहे. भलेही त्याची कोणी वाच्यता करत नसेल, तर त्या पद्धतीने कालपासनं सगळ्या वार्डांमध्ये, प्रभागांमध्ये हा प्रचार सुरू झाला आहे. आपले जो टार्गेट ग्रुप आहे त्याच्या याद्या करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्या याद्यांनुसार कदाचित आज दिवसभरात किंवा उद्या सकाळपर्यंत, पहाटेपर्यंत ते त्यांचे निरोप ते पोहोचलेले असते. आणि बहुतांश प्रभागांमध्ये हे दिसतंय. काही काही प्रभाग तर असे आहेत जिथे थोडेसे मातब्बर लोकांची प्रतिष्ठापनाला लागली आहे, तिथे अगदी म्हणजे 10,000, 12,000 रुपयांपर्यंतचे दर कानावर येतात. अरे बापरे! पण मग हे पैसे घेणारी जी मंडळी आहे, पैसे घेऊन मतदान करणारी जी मंडळी आहे, ही काय समाजातल्या सगळ्या स्तरांमधली आहे का काही विशिष्ट स्तरांपुरतं जे मर्यादित आहे? नाही, हे बघा, ही चर्चा आहे की पैसे वाटप आहे, हे आहे. नगरपालिका निवडणुकीचे आकडे आहेत. याच्यापूर्वी नगरपालिका निवडणूक ग्रामीणमध्ये झाली यावेळेस जो नगराध्यक्ष आहे तो हा लोकांमध्ये घेऊन राहिला. त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी
आपण म्हणू की हा प्रकार झाला असेल. त्यामुळे आता शहरात निवडणूक होण्याच्या पूर्वीच याची चर्चा सुरू झालेली होती. आणि मी तसं म्हणलो की शेवटपर्यंत युती होती की नाही, महायुती हे होती की नाही. त्यामुळे एकदम युती तुटली आणि सगळे उमेदवार वाटल्या गेली. तेच MIMचं झालं की MIMमध्ये सुद्धा एकदम अपेक्षित असं झालं की 22 नगरसेवकांची तिकीटं कापल्या गेली. मग उमेदवार मिळवणं, काँग्रेस त्या ठिकाणी नाराज लोकांना इनकॅश करणं, राष्ट्रवादी तर तेच झालं. म्हणजे ही पहिली निवडणूक असेल की आत्तापर्यंत ही निवडणूक समजून घेताना हे बघावं लागेल की 115 आपले नगरसेवक आहेत, 29 प्रभागी. आणि या शहराचं गणित असं आहे की आत्तापर्यंत हिंदू बहुल जे मतदान आहे हे 65 नगरसेवक आहे. काही झालं तरी 30 ते 35 हे मुस्लिम नगरसेवक आहेत, ते कुठल्याही पक्षात नाही. आणि मागासवर्गीय म्हणजे ज्या आंबेडकरी वसाहती आहेत, चळवळीच्या ज्या वसाहती आहेत, तिथलचे 20 नगरसेवक हे कायम निवडून येतात. म्हणजे पक्ष बदलले किंवा हे जरी बदलले तर ही तुल्यबळ संख्या ही तशीच राहते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ही ऑलरेडी थोडीशी चळवळीची आपण म्हणतो तसं शहर आहे. त्यामुळे इथं केडर बेस मतदान बऱ्यापैकी, म्हणजे तुम्ही म्हणत असेल की बसपासारखा पक्ष इथं खूप चर्चेत नव्हता कधी, पण तरी सुद्धा त्याची महानगरपालिकेमध्ये 6 मागच्या वेळेस नगरसेवक होते. करेक्ट. त्याच्यामुळे आता स्पर्धा वाढली, युती तुटल्यामुळे पक्षांची संख्या वाढलेली आहे, उमेदवारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पैसा चालला आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. किंवा तुम्ही हा प्रश्न मेन विचारला की सर्व स्तरातनं हे गोष्ट चालती का. मग स्तरात तर कशी चालती की समजा आता समर्थनगरसारखा एखादा भाग आहे, हे उदाहरण आहे की त्या भागामध्ये कमिटमेंट आहे की बाबा आम्ही तुमचं सभागृह नीट करून करेक्ट आम्ही तुमची नाल्याची समस्या दुरुस्त करून देऊ. किंवा एखादा मध्यमवर्गीय भाग आहे की तिथे क्रीडा संकुल नाही आहे, मग ती कमिटमेंट आहे की क्रीडा संकुल आम्ही तुम्हाला तयार करून देऊ, उद्यान चांगलं करून देऊ. की प्रत्येक विभागामध्ये पैसा चालतो असं नाही, लोकशाही जिवंत आहे. असंही इतकंही निराशाजनक वातावरण आहे किंवा लोकशाहीवरचा विश्वास तुटलाय असं नाही. एक केडर बेस, एक सुशिक्षित लोकांना अजूनही या लोकशाहीवरती विश्वास आहे. अजूनही शहरामध्ये केडर बेस मतदान आहे. मी जसं सांगितलं तसं प्रत्येक पक्षाचे केडर बेस, म्हणजे इतकी शिवसेनेची तूटफूट झाल्यानंतर सुद्धा शिवसेना उभाटा, उद्धव सेना आज 90-99 लोक उभे करते आणि त्यांच्या सभेंना सुद्धा गर्दी होती आहे. त्यांच्या उमेदवारांसोबत सुद्धा रॅलीमध्ये लोक येत आहेत, वंचितच्या रॅलीमध्ये लोक येत आहेत. याचा अर्थ अजून केडर बेस आहे आणि तितकं निराशाजनक वातावरण तरी माझ्या मतानं नाही. क्या बात आहे. सरांच्या मताने जर निराशाजनक वातावरण नाही आहे, मी जसं तुम्ही म्हणले की सर्वच वर्गात मला तर वाटत आहे सर्व वर्गात पैसे किंवा अशी जी चर्चा असते ठीक आहे. मिडल आणि लोअर क्लासमध्ये काही लोकांना प्रबोधन दिलं जाते किंवा तुम्ही आम्हाला मतदान करा अशी एक चर्चा आहे. आणि ही आजपासून आहे. आम्ही तर लोकसभेलाही बघितलं, विधानसभेला पण बघितलं. काही तर अशी प्रकारे तुम्ही मतदानात जाऊ नका, आमच्याकडून पैसे घ्या, असेही काही लोक आम्हाला म्हणजे भेटले की बाबा असंही चालू आहे. तर मला तर वाटते की तुम्ही जसं मंदाभाऊ म्हणले की काही असा वर्ग आहे, जसं आपण N1 N2 एक्झाम्पल आपल्या शहराचं घेतलं, तिथं कोणी जाऊन बनणार नाही की सर तुम्ही आम्हाला पैसे घ्या आणि मतदान. मला तर याचं वाटतं. तर ठीक आहे, मिडल क्लास आणि जो काही लोअर काही एरिया असेल किंवा काही इस्लाम एरिया असते तिथे जाऊन हे प्रकार बहुतेक आज रात्री उद्या सकाळपर्यंत होणार आहे. हे म्हणजे मागच्या असं नाही की ह्याच निवडणुकीत होते, प्रत्येक निवडणुकीत होते. हे काही नवीन असं काही होणार नाही. होईल फक्त एवढंच आहे की कोणी आपल्या स्तराने चुपचाप काम करून निघून जाईल, कोणी फार थोडंफार दिसेल नाही, बोमाटा होईल. पण ते कुठं ना कुठं तरी दिसणारच आहे. आणि म्हणजे ह्या सर्व पैशाचा खेळ थोडासा आता जास्तच वाढतं. त्याच्या अशी जी चर्चा येते आमच्याकडे, त्याच्यामुळे लोक म्हणजे विकासाला पण प्राथमिकता द्यायला पाहिजे. आपलं शहर ऑलरेडी मागच्या 20-25 वर्षामध्ये फारच मागे राहिलेलं आहे. पुणे विकास झाला आहे, नाशिकचा झाला आहे, नागपूर तर फारच पुढं गेलेलं आहे. आपण कधी विकास करणार? मला तर असं वाटतं की विकास करणाऱ्याला आपण मतदान करावं आणि तरच शहराचा आपण विकास करू शकतो. येस सर, तुमचा काय अनुभव आहे? माझंही तेच म्हणणं आहे की म्हणजे पैसा चालतो हे नवीन नाही आहे, परंतु याचा अर्थ असा आहे की 100% मतदार पैसे घेऊनच मतदान करतात असंही नाही. एक 10-20% मतदान असं असतं प्रत्येक प्रभागामध्ये की जे पैशांवर वळवलं जाऊ शकतं. आणि विजयी उमेदवार ठरण्यासाठी 10-15%च मतदान इकडे झालं तरी तो करेक्ट असो, बरोबर आहे. तर कदाचित पैसा हा मेजर फॅक्टर ठरू शकतो त्या मानाने. जसं प्रत्येक पक्षाचं, प्रत्येक संघटनेचं एक आपण वोट बँक असते ती तर ठरलेली,
परंतु ही 10-20% मतदान जे ज्या बाजूला वळतं त्या बाजूला कुठेतरी त्याची बाजू वरचढ ठरते. यावर्षी पहिल्यांदा असं झालंय का की संवेदनाशील अशी जी केंद्र आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे. इम्तियाज जलील यांच्यावरचा हमला याच्यानंतर आलेलं जी श्रीकांत सरांचं स्टेटमेंट की संवेदनाशील अशी आपण मतदार केंद्र वाढवलेली आहे, खरंच वाढलंय का की हे चित्र पसरलंय? संभाजीनगर तसं संवेदनशील शहर आहे. बरं. म्हणजे प्रत्येक शहराची रचना पुन्हा जसं मी याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला की आपल्या याच्यामध्ये निवडून येणाऱ्या संख्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे एक समाजन्याय उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत. असं हे असं शहर आहे की कायम संवेदनशील. इथे हिंदू वस्ती तेवढीच आहे, इथे मुस्लिम वस्ती तेवढीच आहे आणि इथे दलित वस्ती, मागासवर्गीय वस्तीसुद्धा तेवढीच आहे. त्यामुळे हे महाराष्ट्र शासनाच्या काही शासनाच्या याच्यामध्ये कायम संवेदनशील शहर म्हणून गणलं जातं. आता इथे अशी गोष्ट आहे की किती जरी वल्गना झाल्या असती, ही विकास असेल किंवा स्मार्ट सिटीवरती आम्ही निवडणूक लढवतो आहे किंवा हे सगळं जरी झालं असेल, वॉटर गटर मीटर जसं तुम्ही म्हणले, पण शेवटी ही निवडणूक सध्याच्या टप्प्यावरती खान पाहिजे की बाण पाहिजे, निळा पाहिजे की केळा पाहिजे या मुद्द्यावरती येऊन आली. म्हणजे 25 वर्षाचा जो पॅटर्न आहे, मला वाटतं सिनेमा तो पुन्हा एकदा निवेदन झालं. मी त्याला म्हणजे त्याला असं म्हणणार की जे श्रीकांत सर बोलले ते पर्टिक्युलर एका प्रभागाबद्दलच बोलले. त्याचं कारण असं की तिथं फार टफ फाईट होत आहे. म्हणजे MIM वर्सेस जे काही काँग्रेस आहे, काँग्रेसचा, तर त्या प्रभागामध्ये तेवढं अतिसंवेदनशील नव्हतं. कारण की तो काय एक विशिष्ट समाजापुरता तो प्रभाग म्हणजे तो एरिया आहे. तर आता काय झालं की MIM वर्सेस काँग्रेस हा जो तणाव झाला त्या दिवशी, आणि आता इम्तियाज जलील म्हणजे खासदार राहिलेले, आमदार राहिलेले, थोडं युवक जो आहे आजही त्यांना लाईक करणार आहे. तर त्या संख्येत जर तिथं काही असं निवडणुकीच्या दिवशी जर झाले तर त्यासाठी त्यांनी तिथलेच काही जो 10-20 म्हणजे मतदान केंद्र असतील त्याला संवेदनशील मानून त्यांनी ती संख्या वाढवलेली. म्हणजे 42 आधी तिथले काही असे फार कमी होते त्या 42मध्ये, पण आत्ता फक्त त्या प्रभागापुरते 10-20 त्यांनी 20 संवेदनशील बूथ आपल्याकडे वाढलेले आहेत. 42 होते, 42च्या त्यांनी अबाउट 68 ते 70 झाले की ते अतिसंवेदनशील आहे. संवेदनशील तर मला असं वाटतं बऱ्यापैकी शहरच आहे. शहर ते, पण अतिसंवेदनशील त्यातले 70 मतदार बूथ जे आहेत ते संवेदनशील आहेत. त्या पद्धतीनं जी प्रशासनाने ब्रीफ केली की जवळपास या सगळ्यांसाठी 5,000पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त आपल्याकडे लागले. मला वाटतं महाराष्ट्रातलं वन एक सिटी असेल की इतका पोलीस बंदोबस्त महानगरपालिकेच्या निवडणुकीला लागतो आपल्याकडे. तुमचा काय अनुभव आहे? हे संवेदनशील केंद्रांची संख्या जरी 70 झाली असली तरी संवेदनशील केंद्राची व्याख्या दिवसेंदिवस बदलत गेलेली आहे. पूर्वीच्या काळात जी संवेदनशील केंद्र आपण म्हणायचो ती अक्षरशः तिथं बूथ कॅप्चरिंग वगैरे असे प्रकार व्हायचे. तो जो निकष होता त्यावेळी तो होता. आज आता बूथ कॅप्चरिंग वगैरे असे काही कुठलेही प्रकार इथे उरलेले नाहीत. आज जेव्हा आपण संवेदनशील केंद्र ठरवतो, निश्चित करतो, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या जातात. अगदी एखाद्या बूथवर दुबार मतदारांची नावं थोडीशी जास्त असतील तरी ते केंद्र देखील संवेदनशील म्हणून गृहीत धरलं जातं. तर त्यामुळे म्हणजे इतकं असं घाबरण्यासारखं किंवा काही नाही. संवेदनशील केंद्रांच्या व्याख्या बदलल्याने हे सगळं घडल्याने टेक्नॉलॉजी आली आणि टेक्नॉलॉजीनी खूप सारा बदल केला. निवडणुकीच्या स्वरूपामध्येही बदल झाला, सगळंच झालं. या शहराच्या नागरिकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलली आहे का बदललेली नाही? तुमचा अभ्यास काय तिघांचा आहे का तीच आहे? काय मी तेच म्हणलं, नाही मानसिकता बदललेली आहे की असं नाही आहे की खूप मानसिकता बदललेली नाही आहे. पण मी जसं सांगितलं की अजूनसुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये एक जी पिढी आहे की जी आता सध्या 40शीतली आहे, 50शीतली आहे किंवा त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणजे 1992ची दंगल असू दे, यांनी दंगल बघितलेली आहे. कुठंतरी त्या मतदान केंद्रानंतर गेल्यानंतर किंवा कुठंतरी तो विचार एक मनाला शिवून जातो. आणि एक काय आहे की प्रचार यंत्रणा, तुम्ही सुद्धा सगळ्या सभा बघितल्या असतील, वर्तमानपत्रामध्ये सगळ्या लोकांची स्टेटमेंट वाचली असती, मोठ्या ज्या सभा झाल्या असती. तुम्ही बघा ना की किती पक्षांच्या स्टेटमेंटमध्ये की एखाद्या राजकीय पक्षांनी हा पूर्ण एक ब्ल्यूप्रिंट सांगितली, विकासाचा आराखडा, एक विकासाचा आराखडा. जसं आपण पुण्याच्या निवडणुकीमध्ये बघतो, मुंबईच्या निवडणुकीमध्ये बघतो, कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये बघतो, ही एक विकासाची की इतके क्रीडा संकुल बांधणार आहे, इतके शाळा नीट आम्ही तयार करणार आहोत,
भूमिगत गटार योजनेचं हे करणार आहोत, या सगळ्या मुद्दा चर्चेला असतो की हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे, हा मी पूर्ण करणार आहे. पहिले 5 दिवस चाललं आपल्याकडे ते सुद्धा. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस या सगळ्या राजकीय सभा सुरू झाल्या की हा त्याला आरेला कार्य करतो, मग त्याच्यामध्ये आरेतुरेपर्यंत झालं, हे सगळं झालं. त्याच्यानंतर हमले झाले, हे सगळं जे झालं, त्यामुळे मानसिकता तशी मतदारांची बदललेली, मी असं म्हणेन. की मतदारांची मानसिकता, मतदाराला कंटाळली की आम्हाला दंगल नको आहे, आता आम्हाला जातीय राजकारण नको आहे. पण नेत्यांच्या मनातली काही प्रमाणात तरी ती मानसिकता बदललेली नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रचार त्या दिशेने फिरला. प्रचारामधल्या सगळ्या गोष्टी शेवटच्या टप्प्यात त्या मुद्द्यावरती आल्या. त्याच्यामुळे कुठेतरी मतदारांना सुद्धा ते आता हळूहळू शेवटच्या आज रात्रीतनं जे सुरू होईल, तुम्ही म्हणला ना, सुरुवात दिसून गेली होती की छुपा प्रचार जो असतो, हा छुपा प्रचार शेवटी जाती धर्म यावरतीच होतो, विकासावरती होत नाही असं मला वाटतं. की मी ज्या निवडणुका आत्तापर्यंत बघितल्या, लोकसभेला झालं, तुम्ही त्याच्यानंतर विधानसभेला झालं, त्यामुळे ती मानसिकता बदललेली नाही आहे अजून. तरुण पिढी जी आहे, यंग जनरेशन, जे पहिल्यांदा मतदान करणार असतील वगैरे त्यांची मानसिकता काय आहे? तुमचा काय अभ्यास आहे त्यांचा? नाही म्हणजे आता थोडासा म्हणजे नॅशनल लेवलवर असो की बाबा जो काही प्रचार झालेला आहे लोकसभा विधानसभेला, त्याचा थोडाफार फरक म्हणजे तो टच ह्या निवडणुकीत युवक वर्गासाठी राहणारच आहे, विषय तो नाही. पण आधी म्हणजे मला तर असं वाटतं की पहिले आपल्या शहरात जसं काय होतं की हिंदू मुस्लिम वोटर्स वगैरे होय बाबा, नाही बाबा हा एरिया म्हणजे नाही असं. औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर असो, तो वेगळेच होते. पण ह्या निवडणुकीत मला त्याचं कारण मी का सांगतो की भाजप आणि शिंदे सेनेची युती न होत आणि त्यांना तो मुद्दे बाहेर काढण्यासाठी म्हणजे ते आपसातच म्हणजे परेशान आहे की बाबा आमचा निवडून कोण नगरसेवक निवडले की त्यांचा एरिया म्हणजे ठीक आहे. भाजपाने मला तरी थोडं काही एक म्हणजे वाटलं की बाबा विकासाचे काही मुद्दे मांडले लोकांसमोर, काही चांगल्या प्रभागाचा अनुभव, आम्ही हे तुमचं काम करू. पण आधी जशी संवेदनशील जसं म्हणत होते किंवा नाही म्हणजे संभाजीनगरला निवडणुका आहेत तर बाबा आता फार काहीतरी होऊ शकेल, ह्या निवडणुकीत मला तरी असं वाटत नाही. कुठं जरी झालं तर म्हणजे असा काही विवाद असणार नाही आहे की तो हिंदू वर्सेस मुस्लिम आहे. तर युवक वर्ग मला तरी वाटतंय की थोडं नवीन म्हणजे आहे, ज्या लोकसभेला विधानसभेत जो प्रचार झाला त्याचा फायदा युवक वर्ग म्हणजे आजही त्यांच्याकडे राहील असं माझं मत. लाडकी बहीण योजनेचा फार गवगवा करण्यात आला. इलेक्शनच्या आधीच संक्रांतीच्या दिवशी हप्ता हातात पडला, याचा परिणाम होईल? निश्चितपणे होईल. महिला वर्ग हा दुर्लक्षित घटक म्हणून समजला जातो. महिला वर्गाला त्यातल्या त्यात ज्या लोअर मिडल क्लास किंवा लोअर क्लास जो आहे तिथे महिलांच्या हाती असं दरमहा उत्पन्न येणारं असं नसतं. त्यामुळे त्यांच्यासाठी छोटी रक्कम जरी नियमितपणे येत असेल तर त्यांना एक कुठेतरी सुरक्षिततेची भावना वाटायला लागते आणि त्या देणाऱ्याविषयी कुठेतरी आपुलकी निर्माण होते. तर जसं विधानसभेमध्ये झालं तसा तो फॅक्टर इथे पण काही प्रमाणात चालेल. पण जसं यापूर्वी बोललं गेलं की आपण ध्रुवीकरणाचा मुद्दा मांडला, तर छत्रपती संभाजीनगर शहराचा ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली आपण तर इथली जमीन ही ध्रुवीकरणासाठी अत्यंत सुपीक आणि पोषक अशी ठरलेली आहे. आता या निवडणुकीत सुद्धा भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांनी ही ध्रुवीकरणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक सभेमध्ये त्यांनी एक मला सांगायला इथे आवडेल की प्रत्येक सभेमध्ये ह्या दोन्ही पक्षांनी शिंदेंनी आणि भाजपने टार्गेट कोणाला केलं तर MIMला केलं. पण तुम्ही जर खोलात जाऊन बघितलं तर जिथे MIM निवडणूक लढवते तिथे शिंदे सेनेचा किंवा भाजपचे उमेदवारच नाही आहे. करेक्ट. किंवा जिथे भाजप आणि शिंदेसेना निवडणूक लढवते त्या हिंदू बहुल भागामध्ये MIMचे उमेदवारच नाही आहे. म्हणजे या दोघांमध्ये कुठेही एकमेकांच्या विरुद्ध सामना नाही आहे, एकमेकांमध्ये सामना होत नाही आहे. परंतु प्रचार करताना मात्र शिंदेसेना आणि भाजप ही MIMवर टीका करते आणि MIMच्या सभांमधून भाजप आणि शिवसेनेवर टीका होते. तर हे कुठेतरी जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूंनी होतोय. करेक्ट. एकमेकाच्या अंगावर चिखल उडवणे, राळ उडवणे, अश्लाघ्य शब्दांमध्ये बोलणं, वाईट पद्धतीने बोलणं, हे पहिल्यांदा चित्र या शहरामध्ये दिसलं आणि जनता जी आहे ती यांना कंटाळली, नाराज झाली की नेत्यांनी स्वतःचं हकू करून घेतलं असं वाटतं? नाही, या सगळ्यामध्ये काही जरी असलं तर लोकांचं एंटरटेनमेंट झालं हे सर्वात पहिली गोष्ट असते. आणि राजकारणाच्या याच्यात या सगळ्या सभांमध्ये आणि याच्यांमध्ये
मला असं वाटतं की तुम्ही बघा की न्यूज चॅनलवरती 24 तास ते सुरू आहे. वर्तमानपत्राचे सगळे रकाने त्याच्यानेच भरलेले आहे. म्हणजे हे लोकांना बघायला आवडतं, वाचायला आवडतं, पण याची नैतिकता खऱ्या अर्थाने कमी झाली आहे हे मात्र निश्चित आहे. की आत्तापर्यंत आपण बघत होतो ना की जे ज्येष्ठ नेते आहेत ते एकमेकांवरती टीका करायचे, एकमेकांना चिमटा काढायचे, पण ज्या एकेरी भाषेमध्ये आणि हमले होण्यापर्यंत एकमेकांवरती हे इथपर्यंत कधी गेलं नव्हतं. किंवा तुम्ही दोन्ही भाजपच्या नेत्यांची भाषणं बघा, शिवसेनेच्या लोकांची बघा किंवा MIMच्या यांची भाषणं बघा, ही याच्यामधली पातळी ही बऱ्यापैकी घसरली. म्हणजे एकमेकांना अरेतुरे करणं, एकमेकांची मिमिक्री करणं किंवा टिंगल उडवणं आपण ज्याला म्हणतो, ही एखादी टिप्पणी करणं, चिमटा काढणं ही गोष्ट वेगळी, आणि एखाद्याची टिंगल उडवणं की समोरच्याला कुठेतरी ते वाईट वाटे, याच्यातनं असं झालेलं आहे. आणि याच्यामुळे तुम्ही म्हणतात त्यातला जो एक इंटलेक्च्युअल वर्ग आहे हा किळसवाना प्रकार त्यांना वाटतो. यार शहरात आहे काय काय चालू आहे की एकीकडे शहरामध्ये 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट होती. इंटरनॅशनल टोयोटो, इथर, रिलायन्स याच्या सगळ्या कंपन्या येत आहेत. त्या कंपन्यांच्या स्वागतासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काहीतरी चर्चा झाली पाहिजे, यावरती विषय भाषणातनं बोलल्या गेल्या पाहिजे, अशी एक अपेक्षा इंटलेक्च्युअल वर्गाला होती की याची काय ब्ल्यूप्रिंट महानगरपालिकेमध्ये आहे. कारण की कुठलीही कंपनी येण्याच्या अगोदर की इथलचं सामाजिक, तिथलचं सांस्कृतिक, तिथलचं राजकीय वातावरण तपासते, एक सर्वे करते आणि मग ते इन्व्हेस्टमेंटचा विचार करते. असं असताना हे सगळे एक नेते एकमेकांच्या विरोधामध्ये इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन ज्यावेळेस टीका टिप्पणी करते, त्यावेळेस हे कुठेतरी शहराची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न. म्हणजे यावेळेसचं जे तिकीट वाटप जे आहे याची व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात काय मी पूर्ण भारतामध्ये त्याचे मीम्स तयार झाले असतील. करेक्ट. मग ते प्रत्येक पक्षात असू दे, भाजपमध्ये तोच राडा झाला, शिवसेनेमध्ये तोच राडा झाला, MIMमध्ये तोच राडा झाला, आणि याच्यावरून एक शहराची एक प्रतिमा तयार होते. त्यामुळे अशा पद्धतीचं ही जी खालची टिप्पणी आहे ही सगळ्याच मतदारांना पटली आहे असं नाही आहे. त्यामुळे याचा काहीतरी फायदा की आपण म्हणतो की उद्धव सेनेसारख्या पक्षाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. त्याच प्रश्नावर येणार होतो की सगळ्या पक्षांमध्ये मारामाऱ्या झाल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये मारामाऱ्या नाही झाल्या. याचं कारण म्हणजे आतापर्यंत युनिफाईड शिवसेना या ठिकाणी होती, आणि सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर 6 आमदार जे आहेत हे शिवसेनेचे आहेत, 1 खासदार शिवसेनेचा आहे, 3 आमदार जे आहेत ते भाजपाचे आहेत, 1 विधान परिषदेचा आमदार. तसं उभाटाकडे काही नाही. सत्ता नसल्यामुळे त्यांच्याकडे उमेदवारांचा ओढासुद्धा तसा कमी होता. त्याच्यामुळे एक चांगलं झालं की त्यांच्या आणि त्या पक्षाने चांगलं सुद्धा केलं की त्यांच्या पक्षामधली जी सेकंड फळी होती, की जो कुठेतरी शाखा प्रमुख होता, जो गटप्रमुख होता, त्याला तिकीट दिलं. त्यामुळे ह्या सगळ्या चिखलफेकची कुठेतरी सहानुभूती या पक्षाला मिळेल, आणि त्यांच्या सभेंना होणारी गर्दी वगैरे ही सुद्धा त्याच्यामुळे नोटिफाय झालेली आहे. MIM मध्ये का भांडणं झाले तू? देताना काही जे वर्षानुवर्ष काम करतायत किंवा माजी नगरसेवक होते, त्यांना वाटलं की बाबा आपल्याला पुन्हा तिकीट देणार आहे. पण मला वाटतं आम्ही अशी जी चर्चा माहिती घेतली, बाबा त्याचे जे प्रमुख आहेत त्यांना असं वाटतं की आपणही यंग, म्हणजे जे सेकंड पिढी जसे हे म्हणले की बाबा आपण यंग लोकांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलं पाहिजे, भाकरी फिरवायला पाहिजे. येस, की बाबा एकच आपण हे. त्याच्यामुळं काही लोक नाराज झाले. ते जसं सर्वच पार्टी जसे हे म्हणले, त्यांच्यामध्ये बी फार आजही निवडणूक लढताना आम्ही पाहतोय तो राग आहे. ज्यांना वाटते की बाबा आपण जरी म्हणलो की बाबा ह्या मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये, पण काही लोक MIMला पाडण्यासाठी पण काम करतायत आणि निवडणूक लढवत आहेत. BSP सारखा पक्ष असेल, रिपई सारखा पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी सारखा एक पक्ष असेल की ज्यांची एक स्वतंत्र ताकद आहे, पण प्रचारामध्ये कुठे जोर दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. याचा परिणाम होईल का? आणि याचा परिणाम मुख्य पक्षांना होईल का? तुम्हाला काय? यावेळी आपल्याला एक फरक लक्षात घ्यावा लागेल की यापूर्वीच्या सर्व निवडणुका या वार्ड पद्धतीने झाल्या. वार्डाचा आकार हा साधारणतः 8 ते 9 हजार लोकसंख्येचा होता, आणि आपल्या शहरामध्ये अशी लोकवस्तीचे जर विचार केला तर असे पॉकेट्स आहेत. एखादी दलित वस्ती असेल, एखादी मुस्लिम वस्ती असेल, एखादी हिंदू बहुल वस्ती असेल. तर यापूर्वी त्या भागातले जे वार्डचा आकार होता तेवढ्या कॉलनीपुरता किंवा वसाहतीपुरता होता, तर त्यामुळे साहजिकच तिथे तो इम्पॅक्ट दिसायचा. यावेळेसची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होते,
प्रभागाचा आकार हा साधारणतः 40,000 लोकसंख्येचा आहे. तर त्यामुळे या संपूर्ण प्रभागामध्ये ही संमिश्र लोकवस्ती, संमिश्र म्हणजे आपण जातीय किंवा धार्मिक अनुषंगाने बोलतोय, सर्व समाजाचे, सर्व धर्माचे लोक आलेले आहेत. त्यामुळे तो इम्पॅक्ट किती दिसेल याविषयी मी थोडासा आशंक आहे यावेळेस. करेक्ट. नाही मी याच्यात असं अजून म्हणेन की समजा अशिक्षित आणि समजा कमी शिकलेला माणूस तो जर तिथं मतदान करायला गेलो तो कन्फ्यूज होणार आहे. तर तो काय करणार आहे? आपल्याला माहिती आहे की बाबा माझ्याजवळ पंजा आहे, तो 4 पंजेही दाबून निघून जाईल, एक्झाम्पल मी सांगतोय. किंवा तो उबाटाचा समजा मशाल आहे तोही दाबून निघून जाईल. म्हणजे त्याला असं वाटणार नाही. पहिले काय जसंही म्हणले की बाबा एकच आपल्याला माहीत होतं, एक मतदान करायचं आहे, तो बरोबर त्याला बाहेरून म्हणजे फिटिंग माहिती की बाबा असं तू जाऊन एक मतदान. आता त्याला 4 करायचे तर तो त्याच्यामध्ये कन्फ्यूज. म्हणजे ह्या मला तर असं वाटतं प्रभागामध्ये जे चिन्ह चांगले आहेत त्याचा फायदा होणार. याचा एक विषय असा होता की हे म्हणजे तुम्ही जे बोलले की यांचं केडर बेस असून यांच्या प्रचारात तेवढी हवा दिसली नाही, तेवढा दम दिसलं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की काय आहे की यावेळेस 115 वार्डांचे 29 प्रभाग झाले आणि 29 प्रभाग करताना जर तुम्ही आत्तापर्यंत या सगळ्या वसाहती बघितल्या की बसपा असेल, वंचित असेल, रिपाई असेल, यांची जवळपास 20 नगरसेवक आपल्याकडे आहे. 20पेक्षा जास्त नगरसेवक आहे. हे निवडून येतात. पण यावेळेस या सगळ्या वसाहती तुटल्या. म्हणजे आंबेडकर नगर कुठेतरी मयूर पार्कला जाऊन हे झालं आहे, सिद्धार्थनगर कुठेतरी हडकू सिडकूला जाऊन जे झालं आहे की शेवटी महापौर बसवण्यासाठी निर्णायक जे नगरसेवक होते ते या गटात नव्हते. की शिवसेना भाजपला काही जरी झालं तरी या सगळ्या नगरसेवकांची मदत घेतल्याशिवाय महापौर बसत नव्हता. त्यामुळे यावेळेसुद्धा जर तुम्ही बघितलं तर वंचितचे उमेदवार जे आहेत की ठीक आहे बसपाची जागा वंचित घेईल, वंचितची जागा बसपा घे, एखादा रिपायचा येईल, पण त्यांचं जे केडर आहे म्हणून तुम्ही बघितलं की जागा वाटप करताना जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पक्षांनी ही रचना अशी की 115मधनं 22 दलित म्हणजे मागासवर्गीय नगरसेवक हे निवडून येणारच येणारच. म्हणजे सर्वच पार्टीवर त्यांना तिकीट दिली आहे. हे अबाउट आरक्षण 52 हे ओबीसी येणारच आहे. ही रचना हे आरक्षण ठरलेलं आहे. आता 22 दलित नगरसेवक किंवा मागासवर्गीय समाजाचे नगरसेवक हे कसे पाठवायचे याची प्रत्येकाची व्यूहरचना त्या पक्षांनी केली आहे. तर तुम्ही थोडंसं नीट या उमेदवारांकडे अ ब क ड असं जर बघितलं तर अ जो नगरसेवक आहे हा मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतो, ब जो आहे तो ओबीसी समाजाचा करतो, क सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण पुरुष, असं सगळं चित्र आहे. मग भाजपने काय केलंय की हिंदू दलितांना तिकीट दिले. शिवसेनेने खूप त्याच्यामध्ये व्यवस्थिशीर आयडिया हे केलेली आहे की पालकमंत्र्यांचा चेहरा या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्थित वापरता येईल. बिलीव म्हणजे जर आपण अभ्यास केला तर 4 लाख मागासवर्गीय मतदान हे आपल्याकडे आहे लोकसभेसाठी. शहरामध्ये नियर अबाउट 2.5 ते 3 लाख मतदान हे आहे आणि 20 नगरसेवक त्यामध्ये निवडून येतात, हे निश्चित आहे. आता हे कॅप्चर कसं करायचं हा प्रत्येक पक्ष त्याच्या पद्धतीनं. तुम्ही बघितलं तर MIMनी सुद्धा 2-3 लोकांना तिकीट दिलंय. काँग्रेसनी पहिल्यांदा राष्ट्रवादीचं अजित पवार गट 78 लोकांना उभं करते, काँग्रेसनी तसं केलंय. शरद पवार गटाने सुद्धा 21 उमेदवार दिलेले आहे. त्यामुळे या गट आणि हे या गटाला माहिती आहे. त्यामुळे कदाचित या सगळ्या सभांना या सगळ्या उमेदवारांना तितकी प्रसिद्धी मिळाली नसेल. या सगळ्या मोठ्या पक्षांच्या झंझावातमध्ये असेल किंवा रील्स असतील, कॅमेरा असतील, फोटोग्राफर्स असतील, पण प्रकाश आंबेडकरांच्या सभेला गर्दी झाली, सुजात आंबेडकरांच्या रॅलीला गर्दी झाली असा. आणि जो बसपाचा जो केडरबेश पक्ष आहे ते घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्या एरियामध्ये त्या वसाहतीमध्ये त्या पक्षाचा क्रेज आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ते चित्रसुद्धा दिसेल की हे लोक शहराचं प्रतिनिधित्व करते. लादलेले उमेदवार, घराणेशाही, असं सगळे पक्ष की आम्ही हे करणार नाही, आम्ही ते करणार नाही, आणि शेवटी जे करायचं ते करून बसलेले आहे. ही जे बंडखोर त्यातनं निर्माण झाले, जे पक्ष सोडून बाहेर गेले, असं झालं, यांचा सगळ्याचा परिणाम या प्रमुख राजकीय पक्षांवर होणार आहे. सर काय वाटतं? थोडंफार होईल सर, असं नाही होणार आहे. काही लोक जी गेली आहे समजा, पण त्याचं प्रमाण कमी असं. म्हणजे लोकांना शेवटी कसं आहे की माहिती आहे की बाबा आपल्या चिन्हाला जाऊनच मतदान करायचं आहे. त्याच्यामुळे थोडा आता फार काही प्रभाव असलेले लोक आहेत ते क्वचित प्रत्येक पार्टीत आहे समजा,
मग तो भाजपा असो, शिंदेसेना असो किंवा MIM असो, पण तो काही मला तर वाटत नाही तो काही जास्त प्रभाव टाकू शकतील. नाही, निश्चितपणे फारसा परिणाम जाणवेल असं मला वाटत नाही, कारण वार्डा प्रभागाचा आकार मोठा आहे. एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक जनसंपर्क जो असतो तो 1000, 2000, 3000 लोकांपर्यंत असू शकतो. आणि तोही तिथे जर एखाद्या राजकीय पक्षाच्या, जे प्रबळ पक्ष आहेत सर्वच, त्या पक्षाच्या विरोधात जाऊन, प्रवाहाच्या विरोधात जाऊन तुम्हाला मत खेचायचं असेल तर तो जास्तीत जास्त 1500च्या वर मतदान स्वतःकडे वळवू शकत नाही. आणि 40,000 लोकसंख्येमध्ये 30,000 मतदार आहेत. 30,000मध्ये जर एखादं 1000 मतदान इकडे इकडे गेलं तर त्यामुळे खूप एखादी सीट लगेच पडेल वगैरे असं काही इतकं दिसत नाही. एखादा अपवाद होऊ शकतो. एखादा अपवाद होऊ शकतो. हे त्यात गंमत कशी प्रसिद्ध झाला की विषय आतापर्यंत असं होता की यांनी सांगितलं तसं की 10,000 लोकांपर्यंत भेटायचं होतं. आता माझ्या प्रभागामध्ये 20 वसाहती आहेत किमान, त्यांना 40,000 लोकांना भेटायचे. म्हणजे ही जी सगळी निवडणूक होती आहे ही 2011च्या लोकसंख्येवरती होती. त्यावेळेस आपले कागदावरती मतदार आहे 11,78,000, पण वास्तविक मतदार जास्त आहे. म्हणजे जरी शहराची लोकसंख्या आपण 11 लाख गृहीत धरत असलो तरी ती 18 लाखाच्या घरामध्ये आहे पूर्ण. आणि तो जो एक नगरसेवक येतोय तो मिनी आमदार असणार आहे. करेक्ट, तो मिनी आमदार असणार आहे. त्याच्यामुळे बंडखोरांचा याकडे न्यूसेन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य कमी काय आहे की एक तर या सगळ्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेला लागणारा बजेट जे ते ह्यूज आहे की आत्तापर्यंत ते छोटं बजेट होतं आणि त्याचा गल्ली ते गल्ली या 10 गल्ल्यांमध्ये तो गेला तर त्याचं एक पॉकेट फिक्स होत होतं. आता ह्या सगळा प्रभाग इतका मोठा आहे त्यामुळे निवडणुकीचं बजेट वाढले की जरी निवडणूक आयोगाने 11 लाख रुपये प्रत्येक उमेदवाराला जरी मुभा दिला असेल, घोषित बजेट तरी एक म्हणजे हे आहे की CR मध्ये त्याचा खर्च आहे. अघोषित बजेट आहे. अघोषित बजेट केले त्याचं मोठं आहे, ती कॅपॅसिटी नाही. आणि कसं असते की एखाद्या मोठ्या याच्यासमोर म्हणजे सचिन तेंडुलकर समोर जर एखादा नौका खेळाडू आपण टाकला तर जी त्या परिस्थिती होईल तशी सध्या बंडखोरांची झालेली आहे. त्याच्यामुळे बजेट असू दे किंवा पक्षांच्या सभा असू दे, या सगळ्या 40,000 लोकांना भेटणं, त्यामुळे त्यांचा न्यूसन्स व्हॅल्यू बऱ्यापैकी कमी झाला आहे. आणि त्यात पक्षाला सुद्धा आपल्याला मार्क द्यावे लागतील. सर्वात जास्त राडा कुठल्याच्यात झाला असेल तर भाजप झालं. त्याच्यानंतर MIMनी तर मला वाटतं पहिलं भारतातलं असेल की त्यांचे नगरसेवक होते 25 नगरसेवक होते. 25 नगरसेवकांपैकी 22 लोकांचं तिकीट त्यांनी कापले. पण ही चांगली गोष्ट आहे. पण मग किती 22 बंडखोर तर किंमत त्यांचे असायला पाहिजे होते, किंवा आपण असं म्हणलो की 15 बंडखोर त्यांचे असायला पाहिजे होते. भाजपचा इतका राडा झाला, किती बंडखोर असायला पाहिजे होते. संजय शिरसाटच्या घरी लोक गेले, मोर्चा निघाला, डोळे मोठे डोळे गळाले, मग किती बंडखोर. पण ही सगळी जे न्यूसन्स क्रिएट झाला होता हा पक्षांनी बऱ्यापैकी मॅनेज केला. कोणाच्या गळ्यात हात घालून मॅनेज केला. मोठे नेते कोणाच्या घरी गेले, त्यांना कुणाला पक्षामध्ये मोठ्या कमिटमेंट दिल्या, कुणाला सत्ताधारी पक्षांनी ज्या तुमच्या शासकीय समित्या असतात त्याची हे केली. पण बऱ्यापैकी ती न्यूसन्स व्हॅल्यू जी होती बंडखोराची ती शांत झाली. आणि बंडखोराला कुठेतरी आतून माहिती होतं की यार आता जर मी रडलो तर मला पुढच्या निवडणुकीला कुठेतरी विचार होईल किंवा या समितीसाठी मला विचार होईल. त्यामुळे ते सुद्धा बऱ्यापैकी शांत झालेले आहे. त्यामुळे तेवढा उपद्रव मूल्य हा बंडखोरांचा या ठिकाणी राहिलेला नाही. सगळ्या राजकीय पक्षांना अत्यंत त्रासदायक वाटणारा प्रश्न तुम्हाला विचारतो. शहराच्या विकासाचं काय वाटतंय का? चित्र वगैरे दिसतंय? असं आशादायी चित्र वगैरे वाटतंय का? फार काही अपेक्षा ठेवावी मतदारांनी असं नाही. कारण मागच्या आपण 4-5 वर्षात बघतोय की पूर्ण राज्यभराचंच राजकारण बघितलं तर मतदारांचा फार अपेक्षाभंग झालेला आहे. जो मुद्दा सुरुवातीला तुम्ही अप्रत्यक्ष प्रचाराचा किंवा पैशांचा विचारला होता तो सुद्धा कुठेतरी याला लागू पडतो की मतदाराचंही आता असं वाटायला लागलं की एकदा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी काय करतो तर स्वतःची घरं भरतो, स्वतःची संपत्ती कमावतो, संपत्ती वाढवतो. तो काय मतदारांचं त्याला काही पडलेलं नाही. मग तो जर तसं वागत असेल तर मी का विचार करू, मग मी का पैसे घेऊ नको. 5 वर्ष तो जर माझ्याकडे येणारच नसेल तर मग मला आत्ता जे काही पैसे मिळत आहेत ते घेतो आणि मत करतो, अशी ही मानसिकता झालेली आहे. त्यामुळे विकासाचं आता मतदारांनाही फार अपेक्षित राहिलेलं नाही. आणि राजकीय पक्षांना तर पूर्वीही नव्हतं ना आताही नव्हतं. फक्त ते एक
म्हणजे बोलण्याची गोष्ट झालेली आहे विकास, आणि विकासाचे जे काही प्रकल्प आखले जातात, मोठमोठे प्रकल्प आखले जातात, त्यामध्ये विकास ही भावना नंतर असते. त्यापूर्वी ती भावना एक असं हे असतं की हा एवढा प्रकल्प आहे, इतक्या कोटीचा प्रकल्प आहे, मग त्याचे 10% किती होतात किंवा 15% किती होतात, यामध्ये सगळ्या राजकारण्यांना रस असतो. विकास हा त्यांच्या दृष्टीनं तेव्हाच सेकंडरी मुद्दा झालेला आहे, आणि आता ते मतदारांना हळूहळू कळायला लागला आहे. विकासावर जर बोलले असते तर बघा आपली समांतर जन्मवाहिनीच गेली नस. आज आपल्याला पाणी कधी भेटलं असतं. पण तोच विषय होता, काहीतरी त्यांचं आणि त्या कंपनीचं जमलं नाही आहे, मग त्याला परत पाठवण्यात आलं आहे. विकासाचं मला तर वाटत नाही की बाबा काही, तरी पण आशा तर करू की बाबा जर आपण अपेक्षा करू की बाबा काही सत्ताधाराची सीट जास्त येते, सत्तेत असते, तर ते काहीतरी शहरासाठी करावं अशी आमची अपेक्षा आहे. माझं मत प्रसिद्ध यात वेगळं आहे की कसं असतं की छडी लागे छमछम विद्या ही घमघम, तसं हे सगळं आहे. कारण की आता विकासाच्या बाबतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला खूप सेर आहे असं नाही आहे. कारण संभाजीनगर बदलतं आहे. एक लक्षात घ्या की ज्या संपूर्ण देशामध्ये जर काही ज्या DMIC सारखे प्रकल्प असतील त्यामध्ये आपल्या देशाचा नंबर आहे. त्याच्यात आता आपण प्राधिकरण तयार केले, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणसुद्धा तयार झाले की संभाजीनगरच्या बाजूचे 300 गावं जे आहे ते आता शहराच्या पेरिफेरीमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे आता यांना विकास करायचा नाही करायचा, ह्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या येणार आहे यांच्यासाठी यांना हे करावंच लागणार आहे. रस्ते करावंच लागणार आहे, त्याच्यानंतर पायाभूत सुविधा निर्माण कराव्याच लागणार आहे. 2 वर्षात कुंभमेळा आहे, त्याच्यासाठी विकास, कारण की ते इतकं मोठा लोड शहरावरती येणार. नाशिकला जे लाखो लोक येणार आहेत त्यातले बराच मोठा संभाजीनगरमध्ये येणार. म्हणजे राजकारण्यांच्या मनात नव्हतं तरी रस्ता रुंदीकरण मोहीम करावी लागली की नाही, 8,000 घरं पाडावे लागले की नाही. त्याच्यामुळे आता हा विकास होईल. आणि जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतं की पैसे तर पाहिजे, म्हणजे यांनी जसं सांगितलं की प्रत्येक प्रकल्प आणि त्यात ठरलेली टक्केवारी, आता त्याचा पॅटर्न बदललेला आहे. आपणही थोडंसं, आपले राजकारणी सुद्धा थोडेसे हुशार झालेले, त्यांना हे कळालेलं आहे की जेवढे जास्त विकास काव, जेवढा जास्त मोठा आकडा तेवढी आवकसुद्धा थोडीशी जास्त होईल. त्यामुळे त्या येणे का होईना आपल्याकडे रस्ते होती, आपल्याकडे कन्व्हेन्शन सेंटर होती, आपल्याकडे रिक्रिएशन सेंटर होती, त्याच्यानंतर ऑरिकला लागणारी जी सगळी यंत्रणा आहे ती कुठेतरी उभा राहील. आणि हा जो 300 गावाचा प्राधिकरणाचा आहे 33 वर्षानंतर DP होतोय, त्याचं कारण तेच आहे ना. ही किती लज्जास्पद गोष्ट नाही का वाटत? 33 वर्षात म्हणजे आता तरी छडी हे घेऊन, आणि लोक ऐकणार नाही. लोकांना किती दिवस तुम्ही खान पाहिजे की बाण पाहिजे सांगणार? लोकांच्या मनात जसं तुम्ही विचारलं की तर जो झेनझी आपण ज्याला म्हणतो, त्यांना हे तुम्ही भूलतापांनी पाहू शकत. त्यांच्या डोक्यात जात नाहीये, त्यांच्या डोक्यात धर्म नाही. तो बोलतो यार आमचा रस्ता झालेला आहे का, बाकी एवढं सांग. तू लोकसभेमध्ये किती प्रश्न मांडतोय संभाजीनगरसाठी हे सांग. त्यामुळे आत्ताच्या खासदारांबरोबर बोलतोस का? नाही आपल्यावरती बोल, मी कोणाची कितनी करत नाही, पण हे विचार जसं बघा नेपाळमध्ये झालेलं सगळ्यांनी बघितलं. त्याच्यामुळे तो थोडासा धसका भारतामध्ये असेल. किंवा आता सुद्धा लोक जेव्हा प्रचारासाठी लोकांच्या घरी जात आहेत, ठीक आहे बाबा मी हिंदू आहे, मला पर्याय नाही म्हणून मी तुम्हाला मतदान करतोय. मी मुसलमान आहे, मला पर्याय नाही आहे सक्षम म्हणून मी तुम्हाला मतदान करतो. मी आंबेडकरवादी आहे, मी या केडर बेसचा आहे, मला हे विचार पडतात म्हणून मी तुम्हाला मतदान करते. पण मी तुम्हाला माझ्या घरासमोरचा रस्ता का जमी झाला हे विचारणार आहे. असे सुद्धा लोक आहेत. हे नागरिकांनी असे कान धरून प्रश्न विचारायला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न विचार, तिघांनीही सांगावं आम्हाला, तुम्हाला काय वाटतं कुणाच्या संख्या जास्त असतील, काय असेल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 काय असेल महानगरपालिकेचं चित्र? असंच जाऊयात. थोडक्यात सांगतो की या निवडणुकी पहिल्यांदा 25 ते 30 वर्षात शिवसेना विरुद्ध शिवसेना शहरामध्ये होती, आणि शिवसेना तुटल्यानंतरची सर्वात मोठी संधी भाजपनं साधण्याचा प्रयत्न केला आहे. जर पूर्ण एक वरून आपण जर बघितलं पूर्ण राज्याकडे, तर मुंबई महापालिकेमध्ये सगळ्या पक्षांचं जीवन, उद्धव ठाकरे, शिंदे, त्याच्यानंतर फडणवीस. तर भाजपने जी हे सगळं बघताना थोडंसं जर बघितलं ना, तर भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. म्हणजे उभाटाचे सगळे नेते मुंबई महापालिकेसाठी अडकले,
तुम्ही बघितलं तर ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकासाठी सगळे शिंदे सेडीतले सरी आणतं अडॅकिल्ली आहे. विदर्भ भाजपाचा हा स्ट्रॉंग आहे. त्यामुळे सर्वात जास्त प्रचार यंत्रणेमध्ये जर आपण बघितलं तर भाजपचे लोक सर्वात जास्त नेते इथं प्रचाराला येऊन गेले. तुम्ही म्हणजे अगदी फडणवीसांपासून तर नितेश राणे, त्याच्यानंतर बाकीचे सगळे बावनकुळे, रवींद्र चव्हाण, BL यशांसारखे राष्ट्रस्तरीय माणूस येतात, त्यांची सभा नाही झाली पण ते नियोजन लावून गेले. त्यामुळे कुठंतरी भाजपने पहिल्याचपासून सुरू केलं होतं की आम्ही मोठा भाऊ, आम्ही मोठा भाऊ, आम्ही मोठा भाऊ. म्हणजे शिवसेनेचे लोक जर ज्येष्ठ पत्रकार लोक सांगतात की एका इनोव्हामध्ये बसणारी भाजप असं भाजपला म्हणायचे. भाजप पक्ष केवढा आहे बाबा की एका, पण तोच पक्ष आता मोठा भाऊ होण्यासाठीचे हे करतो, युक्तिवाद करतो त्यांच्या मित्रपक्षासोबत. त्यामुळे या दोन्ही पक्षाची म्हणजे मागच्या याच्यात जर तुल्यबळ जर बघितलं तर भाजपकडे 23 सीट होते, शिवसेनेकडे 29 सीट होते एकत्र शिवसेनेकडे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेमध्ये ही स्पर्धा राही. त्या खालोखाल MIM असे काँग्रेसलाही हे जी MIM मध्ये हे सगळं तूटफूटचं जे राजकारण झालंय, 22 तिकडे जे गेले 22 तिकडे जे गेले तर त्याचा 22 लोकांना जे तिकिटे मिळाले नाही त्याचा काँग्रेसला फायदा होईल. त्याच्यामुळे हे होईल. याचा थोडासा जो फटका आहे हा सगळा उद्धव सेनेला बसू शकतो. पण त्यांनी सुद्धा एक मॅच्युअर पॉलिटिक्स हे केलेलं आहे. कधी नव्हे त्यांनी त्यांच्या इमेजचा विचार न करता मुस्लिम लोकांना तिकीट दिली आहे. मुस्लिम उमेदवार हे मशालीवरती लढतात. हा सुद्धा त्यांचा जो वेगळा प्रयोग आहे तो किती यशस्वी होतो. त्यामुळे ते सुद्धा संख्या कायम ठेवतात का हे सुद्धा या सगळ्या निवडणुकीमधलं एक म्हणजे काय आपण म्हणतो उत्सुकतेचा विषय. ही लोकंसुद्धा त्याला किती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेला भगवे रुमाल असलेले जे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मुस्लिम वसाहतींमध्ये फिरताना या संभाजीनगरनं पहिल्यांदा बघितलं. त्यामुळे हा उद्धव सेनेचा वेगळा प्रयोग किती यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे चुरसतूक चांगली आहे आणि कुठल्या एका पक्षाचा महापौर बसेल असं वाटत नाही. एका पक्षाचा वाटत नाही म्हणतात. नाही ते तर मी पण मान्य घेतो की एका पक्षाचा महापौर नाही होणार आहे. कोणालाही जरी असले तरी युती करावंच लागणार आहे की एका कोणत्याही दलाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. पण एक मन म्हणतात की सत्ता की सब साथी आहे. आज सत्ता आहे तो सब साथ में आहे. नगरपालिका निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं, त्याची उत्सुकता आणि त्याचा पूर्ण रणनीती आज समजलेली आहे की आपल्याला काय करायचं आहे. त्याच्यामुळे तो पक्ष तर एवढं निश्चित आहे की शहरामध्ये तो सर्वात जास्त नगरसेवक निवडलेला पक्ष राहील. त्याच्यानंतर काही शिंदे सेनेचाही प्रभाव राहील. पण ह्या दोघांच्या लढाईमध्ये काही जागी उभाटायचे फायदा होऊन जाईल. आणि मुस्लिम बहुल इलाके असो की काही दलित गोष्टीमध्ये यामागनाही चांगला रिस्पॉन्स राहील. कारण की त्याचं कारण असं की त्यांचे 2 नेते शहरात येऊन गेले. त्यांनी थोडाफार म्हणजे जो लोकांमध्ये नाराजगी होती मागच्या 10 वर्षाची तर थोडं म्हणजे फिरून लोकांना आपलं अट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न केला. नासेर सिद्दीकीला पुन्हा गळ्यात हात टाकले पुन्हा. आणि म्हणजे अकबर अवेसी आले, असदुद्दीन अवेसी आले. त्यांनी थोडंसं लोकांना म्हणजे पुन्हा बाबा जसं आम्ही मागच्या 25 वर्षापूर्वी बघत होतो की उद्धव साहेब आले किंवा बाळासाहेब ठाकरे आले म्हणजे शहर पळतायचं की नाही बाबा आपल्याला धनुष्यबाणाला जाऊन मतदान द्या. तसा थोडाफार फरक, पण एवढी नाराजगी राहील. पण थोडा तो नाराजगीचं प्रमाण मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये कमी झाले. मग नंबर 1ला BJP, BJS नंबर शिंदे सेना असं मला तरी नंबर 3 MIMला राहील. MIM, 4 आता UBTला आपण मागू वगैरे की त्यांचाही आहे. पहिल्या 3 शर्यत होते. पोडियमवर 3 उभे राहतात. तुमचा काय अंदाज आहे? आपण थोडं ब्रॉड पर्स्पेक्टिव्हवर जर बघितलं तर आपल्याला असा विचार करता येईल की 4 वर्षामध्ये काय झालं आहे तर एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. म्हणजे तिथे त्यांच्या जी वोट बँक होती ती विभागली गेली. एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, तिथे त्यांची वोट बँक विभागली गेली. परंतु दुसरीकडे भाजपची वोट बँक जी आहे ती इंटॅक्ट आहे. उलट त्यात लाडकी बहीणसारखे प्रयोग असतील किंवा इतर वेगवेगळ्या मार्गांमुळे भाजपच्या वोट बँकेमध्ये किंचितशी वाढच झाली आहे असं म्हणलं तरी फार वावगं ठरणार नाही. तर माझा असा अंदाज आहे की इथे भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून इथे उदयाला येईल. आणि 2 नंबरला MIM असेल. त्याचं कारण असे की या शहराचे 2 सरळ आपण विभागणी करू शकतो, एक मुस्लिम बहुल भाग आणि एक हिंदू बहुल भाग. तर मुस्लिम बहुल भागामध्ये MIM जिथे निवडणूक लढवते तिथे त्यांना प्रबळ असा विरोधक राहिलेला नाही. म्हणजे हे 3 पक्ष हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे 3 पक्ष तर तिथे नाहीतच. जो पक्ष आहे काँग्रेस, तर तो काँग्रेसही तितका
म्हणजे सक्षम असा तिथे सक्षमपणे तिथे लढताना दिसत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी MIM हा मागच्या वेळेस सारखीच कामगिरी करेल आणि दुसऱ्या नंबरचा पक्ष राहील असं वाटतं. आणि MIMच्या बरोबरीनेच थोडंसं मागे शिंदेसेना राहील आणि चौथ्या क्रमांकाला उद्धव ठाकरे यांची शिवसेना राहील असे मला वाटतं. अंदाज आहे उद्या मतदान आहे, परवा निकाल आहे. उद्याच्या मतदानावरही आमचं लक्ष असेल आणि निकालावरही लक्ष असेल. या सगळ्या गोष्टींसाठी बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा 8 Hours प्रोडक्शन्सला. आणि प्रेषित की पोटलीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरची कार्यक्रम सादर होती याची ग्वाही देतो. हे आश्वासन नव्हे, कारण मी उमेदवार नाही आहे. त्याच्यामुळे मी जे बोले ते त्या सगळ्या शहरासाठी असेल, राज्यासाठीचे असतील, माणसं वेगळी असतील, विषय माणुसकीला धरणारे असतील. तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात, मोकळेपणाने सगळं सांगितलं, त्याबद्दल मनस्वी आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.